नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा आहे. चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर फॉर्म कसा भरायचा याची डिटेलमध्ये सांगतो. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागेल. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इथे येऊ शकता. यानंतर तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला इथं 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथं खाली येऊन डेस्कटॉप साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं बांधकाम कामगार नोंदणी हे एक ऑप्शन दिसेल 1 नंबरला, तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यावर थोडा लोडिंग घेत आहे. नंतर ते ओपन झालं. इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. चला तर मी माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो. तुम्ही पण तुमचा इथं आधार कार्ड नंबर टाकू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मी ते माझा मोबाईल नंबर टाकतो. तुम्ही पण तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर प्रोसेड टू फॉर्मवर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल. हे फॉर्म ओपन झाले तर तुम्हाला तुमचे पहिले नाव टाकायचे आहे. त्यानंतर वडिलांचे नाव, नंतर आडनाव. चला तर आपली माहिती भरून घेऊ आपण. इथे इंग्लिशमध्ये माहिती भरायची आहे. मी माझं पहिले नाव टाकून घेतो. अवधूत संतोष कवळे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लिंग निवडायचे आहे. मी ते लिंग निवडलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला मॅरिड स्टेटस, इथे मी तुमच्यानुसार तुम्ही मॅरिड आहे का अनमॅरिड आहे इथं तुम्ही टाकू शकता. इथे मी सिंगलवर क्लिक करतो. त्यानंतर खाली तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. चला तर मी ते माझी जन्मतारीख टाकून घेतो. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे ॲटोमॅटिकली वय येऊन जाईल. वर्गवारी इथे निवडायची आहे. NT, OBC, ST, जनरल आहे. मी इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर येऊन जाईल. यानंतर तुम्हाला इथे तुमचं घर क्रमांक माहीत असेल तर घर क्रमांक टाका. रस्ता माहीत असेल तर रस्ता टाका. इथे तुम्हाला तुमचे गावाचे नाव टाकायचे आहे. मी माझे गावाचं नाव टाकून घेतलं आहे. इथे तुम्हाला तुमचं शहराचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे राज्य निवडायचे. राज्य ऑटोमॅटिकली निवडले गेले आहे. यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे पोस्ट ऑफिस निवडायचे आहे. इथून मी माझे पोस्ट ऑफिस निवडतो. त्यानंतर तुम्हाला पिनकोड ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. यानंतर तुम्हाला खाली आपल्या कौटुंबिक माहितीस फक्त आई वडील पत्नी आणि पहिले 2 पालण्याची नावे भरावीत. इथे तुम्ही फक्त तुमचे आई वडील आणि मुलांचे नाव टाकू शकता. तुम्हाला इथे तुमच्या आईचे व वडिलाचे नाव निवडायचे असेल तर तुम्हाला इथं हे पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला जन्मतारखेच्या खाली एक बटन दिसत आहे, तिथे क्लिक करा. इथून तुम्ही तुमची जन्मतारीख हे ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. इथं पुढे आल्यावर तुम्ही इथून आणखी जोडा हे ऑप्शनवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर इथं पहिलं ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे वडिलाचे नाव टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे आडनाव टाका. इथे वडिलाचे नाव टाका. त्यानंतर इथे जन्मतारीख निवडा. इथे जन्मतारीख निवडत आहे. हे झाल्यावरती तुम्हाला इथून थोडं पुढं असं स्क्रोल करा. असे नॉमिनी म्हणून क्लिक करा. इथून तुम्ही अजून ॲड करू शकता. आईचे नाव टाकू शकता. त्यानंतर तुम्ही खाली आल्यावर तुम्हाला कामगाराचे कामाचे स्वरूप पाहायलाच मिळेल. याच्यावर तुम्ही क्लिक करा. इथं तुम्ही कोणते काम करत आहे ते निवडू शकता. पेंटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर, गॅस वर्कर,
याच्यातून तुम्ही जे बी काम करत आहे तिथून तुम्ही निवडू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला जारी काम करण्याचा प्रकार इथून तुम्ही निवडू शकता. म्हणजे तुम्हाला जे 90 दिवसाचा काम 90 दिवसाचं हे लागेल ना कामकाजाचा दाखला, त्यासाठी तुम्ही इथं ग्रामसेवक करून घेऊ शकता. तर त्याची जी ग्रामसेवकचा जे फॉर्म असतो 90 दिवसाचा तो माझ्याकडे आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून घेईन. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे त्या फॉर्मवरची तारीख व ते जावक दिनांक व जावक क्रमांक तिथं तुम्ही भरून इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड फोटो याच्यावर क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. 90 दिवसाचा कामाचा प्रमाणपत्र ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून तो फॉर्म भरून इथं अपलोड करू शकता. हे सर्व तुम्ही अपलोड केल्यावर तुम्हाला इथे खाली सेवचं ऑप्शन दिसत आहे ना, त्याच्यावर हे पहा, हे तुम्ही वाचू शकता. इथं ह्या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचे आहे. हे तुम्ही क्लिक केल्यावर खाली तुम्हाला सेवचं बटनचं ऑप्शन दिसत आहे ना, इथे तुम्ही क्लिक करून तुमचा फॉर्म सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.